हाय हॅलो नमस्कार, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अँड जॅक जेनी या यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सर्व, मजेत ना? तर आज मी जात आहे आमच्या गावी, म्हणजे जुन्या घरी कुर्द्यामध्ये. तर तिकडे आहे माझ्या दीराचं लग्न. सो रेडी झालो आहे, मस्त हळद वगैरे एन्जॉय केलं आहे आणि आता निघालो आहे. 12:30चा मुहूर्त आहे, सो त्याच्या आधी आपल्याला निघायचं आहे. सो व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला जे बेल आयकॉन दिलं आहे त्याला प्रेस करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येत. सो लेट्स गो. आता आपण निघूया आणि मग डायरेक्ट आपण तुम्हाला लग्न घरीच भेटू. 15 minutes later. आता मी थोडंसं इकडेच खालती उतरले, कारण वरती गाणी वगैरे चालू आहेत. सो त्याच्यामुळे सगळ्या गाण्यांचा आवाज असेल. तर आम्ही इकडे पोचलो आहे. आता मी तुम्हाला पुढे दाखवते आपलं घर. हळदीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर हा माझा दीर चुलत, म्हणजे जॅकच्या काकांचा मुलगा आहे. तर ते लोक सगळे मुंबईलाच असतात कायम. आता त्याला एक गावातली कोकणातली मज्जा म्हणून मज्जा कशी असते वगैरे, त्यासाठी त्याने हळद लग्न गावी घेतलं. सो आणि ह्याचं कुलाब्याला म्हणजे टॅटू स्टुडिओ आहे. खूप मोठा टॅटू आर्टिस्ट आहे अभिदादा, आणि त्याची बायकोसुद्धा खूप क्यूट आहे. सो असेच कंटिन्यू करा, मी दाखवते. आता 12:30चा मुहूर्त आहे, तर लग्नविधी वगैरे जेवढं मला कॅप्चर करता येईल तेवढं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन आपल्या व्हिडिओमध्ये. सो इकडे चालू आहे सगळं, म्हणजे बरेच लग्न आहेत आमच्या इकडे. सो वेडिंग सिरीज चालू झालेली आहेत, डिसेंबर महिना त्याच्यामुळे. आणि ह्यावर्षी खूप जास्त मुहूर्त आहेत. सो छान वाटतं आहे, आम्ही एन्जॉय करतोयच, तुम्हीसुद्धा करा. आणि अभिदादाचा पण आपला यूट्यूब चॅनल आहे. त्याला जर 2 मिनटं आपल्याशी बोलायला भेटलं तर मी त्याला दाखवेन आपल्या व्हिडिओमध्ये. आणि त्याचा चॅनल पण तुम्हाला मी सांगेन कोणता आहे, काय आहे, नाव काय आहे. जाऊन नक्की त्याला पण सबस्क्राईब करा. सो चला, बाजूचं परिसर बघू शकता, खूप छान आहे क्लायमेट आणि थंड आहे, त्याच्यामुळे छान वाटते. जॅक गेला पुढे, दाखवतो तुम्हाला. चला बघा जॅक. इकडे येऊन थांबलाय माझी वाट बघत. सो हे आहे, पूर्ण पॅकिंग झालंय त्याच्यामुळे दिसत नाही. आता पुढे जाऊन बघू. लग्नघर म्हटलं की लोकांचं ये जा चालू असतं. लगबग चालू होती सगळ्यांची, कारण मुहूर्त जवळच आलेला. त्यामुळे आम्ही तिथे पोचलो तेव्हा नवरीचं गणेश पूजन चालू होतं. आपले नवरदेव आलेले आहेत. आता मुहूर्ताचे टाईम झालेला आहे. शुभमंगल सावधान कावेरी शैव महेंद्र तनया कर्मवती वेदिका दोघे
मंत्री भौगल बलान करणे सूर्या सदा थोडंसं मागे व्हा ना, थोडं मागे मंगळसूत्र द्या. हा मंगळसूत्र काढा. मंगळसूत्र बाशिंग जोडवी पाहिजे ती मग घालायला देऊ. तुमचा ठेवून घेतो आधी फोटो होते मग आलो जोडवी फक्त कुंकू लावा. एक मिनिट झालं द्या इकडे. कुलदैवतेचं स्मरण करा आणि ते मंगळसूत्र हातात घ्या. उचलून घ्या आता. वाट्या मगात सारख्या पुढे आल्या पाहिजे का? उलट धरायचं ते बरोबर. ऐका ना थोडासा हे सोडा अंदर अंदर झालं एका साईडला आहे कसं धरायचं एका साईडला आहे साजीव शरदः शतम. जरा मान तिकडे करा थोडी. हात मागे. माइंड ठेव माइंड ठेव माइंड ठेव. आता समोर त्यांच्याकडे बघा समोर ते कसं सांगतात त्याप्रमाणे करा. बेटा एक फोटो घेऊ द्या इकडे बघा ना. हा थोडासा हात खाली तुझा हात खाली घ्या वरती
घ्या मधोमध घ्या. स्माइल कर किस दे तुला. सेंटर करून घ्या बरोबर. ते पान घ्या त्या वाट्याखाली धरा. ए रहा नहीं जाता. ते पान घ्या आता. वेट क्लोज अप. तिथे आली की घेऊन या साडी. तो हे भरेल. पाय जरा पुढे करा. होय, होय, घेत आता बाशिंग बांधून घ्या. ते वर यायला पाहिजे तुरा घेता. तोरा वर व्हायला हवा ना. हा हा तर हे बघा हे बघा बरोबर. सेंटर बघा तिथे येतोय ना बरोबर. हा हा बरोबर आहे. तितकं नाही ना होतं. त्यांचं पण रेडी आणि होल्ड स्माइल नगांची स्माइल. सगळीकडे लग्नविधी वगैरे सगळं पार पडलं व्यवस्थितरित्या आणि आता थोडंसं फोटोशूट आहे त्याच्यानंतर मग रिसेप्शन आहे. चालू आहे फोटोशूट. बघू शकता फोटोग्राफर तर खूप आहेत. सो आम्हाला पण निघायचं आहे रत्नागिरीला जायला. तर त्यांना भेटू नवरा नवरीला फोटो काढू आणि जेवून निघू. जॅक जेवायला बसलोय आम्ही. चॅक इकडे आता पूर्ण आमची चव्हाण फॅमिली फोटो चालू. डन. मेरा देना. A few moments later. इकडे लग्न वगैरे मस्त रित्या पार पडलं आहे. तुम्ही बघितलंच आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आता जॅकला कस्टमर आहेत रत्नागिरीत. सो ते कस्टमर करू आणि जमल्यास परत आम्ही वरातीला येऊ. कारण वरात काढायला इथल्या इथेच आहे त्याच्यामुळे टाईम आहे 7 वाजता वगैरे काढतील. सो ट्राय करू आम्ही यायचा. सो बघूया. छान वाटलं. मस्त व्यवस्थित असं झालेलं आहे. जेवण पण खूप छान होतं. सो आता निघतो आणि मग बघू. असेच कंटिन्यू करा. बघू आलो तर वरातसुद्धा तुम्हाला दाखवू आम्ही. सो बघूया. इकडे आता निघालो आहे रत्नागिरीला जायला. सो चला. रत्नागिरीत आणि भेटलेत हे दोघं. जे कानपट पुढे हात दुखला तर बघ. माझ्या हाताची पूर्ण वाट लावली या माणसाने. माफिया गँग डॉन. वाळू माफिया. 1 hour later. रत्नागिरीतून आलो घरी आणि बरेच 7:30 वाजून गेलेत. तर आम्ही वरातीला जायचा प्लॅन केलेला. म्हणजे घरी येऊन ठरलं सुद्धा आमचं होतं पण कॅन्सल झालं. कारण परत एवढ्या लांब जाऊन परत येणं आणि दिवसभरातलं आमचं जे ट्रॅव्हल झालं आहे त्याच्यामुळे खूप दोघं पण कंटाळलो आहे, थकलो आहे. सो वरातीला आम्ही जात नाही आहे.
जॅक गेला आता काय बाहेर आणि मी आहे घरी. सो बघू. ॲक्च्युली मला काल आम्ही कलर आणला म्हणजे हायलाईट करायचे आहेत केस माझे आणि थोडेसे स्ट्रेटसुद्धा केलेत मी काल. तर बघू कलर करतोय का जॅक, आपल्या केस हायलाईट होत आहेत का ते जर दाखवायला भेटलं तर मी दाखवेन नक्कीच. असंच कंटिन्यू राहा. The next day. पुढे कर. सो मगाशी दाखवलं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये की क्रीम अप्लाय केली होती माझ्या केसावर. तर ते हायलाईट करत होता जॅक. आम्ही घरीच केलं कारण जॅक सगळं करतो, हेअरकट वगैरे, त्याच्यामुळे मी कुठे पार्लरमध्ये वगैरे जात नाही. सो घरीच करते. फक्त आयब्रो करायला पार्लरमध्ये जाते बस. ते पण माझं रेग्युलर नसतं, महिना टू महिना नसतं. कधी जेव्हा फंक्शन वगैरे असेल, काय प्रोग्राम असतील तेव्हाच मी करते आयब्रो. सो बरेच दिवस झाले मला हायलाईट करायचे होते केस. तर आता ते हायलाईट केलेत जॅकने. थोडेसे नॉर्मली दिसत आहेत गोल्डन, तुम्हाला दिसत असेल तर कॅमेऱ्यामध्ये. इकडे पण थोडेसे केलेत. ह्याच्या आधीसुद्धा मी केले होते जेव्हा आमचं नवीनच लग्न झालं होतं त्या टायमिंगला, तेव्हा पण जॅकने केलेले. तर त्याच्यात खूप मस्त कलर आला होता आणि याला पण येईल 1-3-4 दिवसानंतर थोडेसे हायलाईट होतील जास्त. सो बघूया. आणि अजून एक कलर मी अप्लाय करणार आहे रेडवाला. सो तो आत्ता नाही करणार आहे, 4-5 दिवसानंतर करणार आहे, याला व्यवस्थित कलर आल्यानंतर. सो छान वाटतं आहे. आधीचे जे हायलाईट केलेले होते ते मी जेव्हा हेअर कट केला जॅकनेच तेव्हा ते कट होऊन गेले त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळे मला परत करावे लागले. ते होते बरेच 3-4 वर्ष माझे हायलाईट राहिले होते खूप छान प्रकारे. आणि आत्तासुद्धा अजून करायचे आहेत, ते बघू. सो व्हिडिओ नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच काही ना काही मी नवीन तुमच्यासाठी घेऊन यायचं आहे. सध्या वेडिंग सिरीज चालू आहेत. सो अजून बरेच आहे, आपले प्रोग्राम आहेत. मी नक्कीच तुमच्यासाठी जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवत जाईल. सो भेटूया असंच काहीतरी नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.